ही स्टोरी सुरुवातीला खूपच गोड आणि साध्या प्रेमकथेनं सुरू होते. मंदिरात झालेली नितीन आणि सावित्रीची पहिली भेट, त्यातून निर्माण होणारं प्रेम, हे सगळं खूप नैसर्गिक आणि हृदयाला भिडणारं वाटतं. डायलॉग्स आणि गाण्याचे शब्द तर खास आहेत. तुझ्या नजरेत हरवलो मी हा भाग खूपच सुंदर बसलाय. यानंतर कथा हळूहळू इमोशनल टर्न घेते. सावित्रीच्या जाण्यानंतर नितीनचं तुटणं, त्याची वेदना आणि एकटेपणा खूप रिअल वाटतो. मित्रांचा सपोर्ट दाखवलेला भागही चांगला आहे, तो कथेला ग्राउंडेड ठेवतो. पण खरी गेम बदलते ती पुढच्या भागात. हॉरर आणि सस्पेन्स एलिमेंट. नितीनने केलेली चूक, मंत्र म्हणत सावित्रीला परत बोलावणं, हा टर्न खूपच इंटरेस्टिंग आणि थरारक आहे. ती बायको म्हणून येईल का शाप म्हणून, हा डायलॉग जबरदस्त इम्पॅक्ट टाकतो. सावित्रीचा आत्मा परत येणं, नितीनच्या आयुष्यावर त्याचा परिणाम आणि शेवटी येणारी भीती, हे सगळं हळूहळू बिल्ड होतं, जे प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं. पॉझिटिव्ह पॉइंट्स. प्रेमकथेपासून हॉररपर्यंतचं ट्रान्झिशन छान आहे. डायलॉग्स आणि गाण्याचे शब्द भावनिक आहेत. मित्रांची भूमिका रिअल आणि सपोर्टिव्ह वाटते. सस्पेन्स शेवटपर्यंत टिकतो. सुधारण्याची संधी. स्टोरी थोडी लांब आणि काही ठिकाणी रिपिटेटिव्ह वाटते. हॉरर भागात अजून क्लिअर क्लायमॅक्स देता आला असता. काही सीनमध्ये कॅरेक्टर रिॲक्शन अजून डीप करता आली असती. स्टार फायनल वर्ड. ही कथा एक इमोशनल प्लस हॉरर लव्ह स्टोरी आहे, जी प्रेक्षकांना सुरुवातीला प्रेमात पाडते आणि शेवटी भीतीत टाकते. शेवटचा ट्विस्ट आणि कहाणी अजून संपलेली नाही, हा फील सिक्वेलची झलक देतो. रेटिंग 3.8 आउट ऑफ 5.